इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स या आपल्या बेसिक मॅथमॅटिक्समधला लास्टचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलेले आहेत प्रॉपर्टीज ऑफ द इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता प्रॉपर्टीज आणि त्याचे प्रूफ्स आपण पाहिलेले आहेत. आज आपण एक्झाम्पल्स पाहूया. बघा काय आहे क्वेश्चन आहे, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ. प्रिन्सिपल व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. एक्झाम्पल बघा, कॉस इन्व्हर्स ऑफ -1 डिवायडेड बाय √2. आता प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची आणि ते इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे म्हणजेच तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची, याचा अर्थ तुम्हाला अँगल थीटाची व्हॅल्यू काढायची. अँगल थीटा काढायचा आहे. हा जो इन्व्हर्स आहे कारण ते इन्व्हर्स फंक्शन आहे, त्याची डोमेन आणि कोडोमेन तुम्हाला माहिती झाली काय आहे ते. डोमेनमध्ये जे असते ते काय असतात, त्यांच्या व्हॅल्यूज असतात आणि कोडोमेनमध्ये काय असतो, अँगल असतो. तर फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये डोमेनला काय असते तर अँगल असतो आणि कोडोमेनला काय असते, व्हॅल्यू असते. आपल्याला इथं काय काढायचे, प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायचे, याचा अर्थ आपल्याला अँगल थीटाची व्हॅल्यू काढायचे. थीटा काय असणार आहे ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा फर्स्ट आहे एक्झाम्पल, कॉस इन्व्हर्स ऑफ -1/√2. आता आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायचे. एक लक्षात असलं पाहिजे, प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला अँगलची व्हॅल्यू काढता यायला पाहिजे. अँगल थीटाची व्हॅल्यू काढायचे. लेट दिलेला जो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ते लिहिले कॉस इन्व्हर्स ऑफ -1 डिवायडेड बाय √2 इज इक्वल टू थीटा. आपल्याला आता थीटाची व्हॅल्यू काढायची. आता बाय डेफिनेशन कॉस थीटा इकडे गेल्यानंतर कॉस थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, -1/√2. आता हा कॉस थीटा ही जी व्हॅल्यू इथं आलेली आहे कॉस थीटाची ती काय आली, निगेटिव्ह आली, विच इज ए निगेटिव्ह. त्याच्यावरूनच निगेटिव्ह साईन इकडे घेतलं तर आपल्याला मिळते -cos थीटा इज इक्वल टू 1/√2. आता कॉस थीटा हा निगेटिव्ह कुठं असतोय तर सेकंड क्वाड्रंटमध्ये असतोय. तसंच कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतोय तो थर्ड क्वाड्रंटमध्ये असतोय. आता -cos थीटा तसंच एक आयडेंटिटी आहे की cos पाय मायनस थीटा ही व्हॅल्यू जी आहे ते असते -cos थीटा आणि इथं 1/√2 ही व्हॅल्यू आहे, तर cos π/4 ची व्हॅल्यू ही काय असते 1/√2. आता ह्या दोन आयडेंटिटीचा यूज करून इथं आपल्याला थीटाची व्हॅल्यू काढता येईल. आता इथं काय आपल्याला मिळालेलं आहे -cos थीटा इज इक्वल टू 1/√2. -cos थीटा म्हणजेच काय, cos π मायनस थीटा आणि 1/√2 म्हणजे काय, cos π/4. दोन्हीकडे cos π मायनस थीटा आणि cos π/4 आहे. ह्या व्हॅल्यूज एक आहेत, याचा अर्थ π मायनस थीटा आणि π/4 ही व्हॅल्यू काय असणार आहे, सेम. सो हिअर वी गेट π मायनस थीटा इज इक्वल टू π/4. त्यावरून आपण थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. थीटा इज इक्वल टू मिळेल तुम्हाला, थीटा हा RHSला घेतला आणि π/4 हा जर LHSला घेतला तर मिळेल π मायनस π/4 इज इक्वल टू थीटा. मी फक्त पहिल्यांदा थीटा लिहिले, थीटा इज इक्वल टू π मायनस π/4. इथं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला थीटाची व्हॅल्यू मिळाली 3π/4, 3π डिवायडेड बाय 4. आणि ही थीटा म्हणजेच काय असते, प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द कॉस इन्व्हर्स ऑफ -1 डिवायडेड बाय √2. लक्षात ठेवायचं, प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची, याचा अर्थ तुम्हाला अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, कॉट इन्व्हर्स ऑफ -√3. काय करणार तुम्ही, कॉट इन्व्हर्स ऑफ -√3 काय कन्सिडर करणार, थीटा काय ते प्रिन्सिपल व्हॅल्यू. त्यावरून बाय डेफिनेशन कॉट थीटा म्हणजेच काय व्हॅल्यू असणार आहे, -√3. -cot थीटा इज इक्वल टू काय मिळेल, √3 विच इज ए निगेटिव्ह व्हॅल्यू. आता इथं परत फक्त आयडेंटिटी यूज केल्यात. tan 90 प्लस थीटा हा काय असतो, -cot थीटा आणि √3 म्हणजेच tan π/3 ची व्हॅल्यू असते. आता ह्या दोन आयडेंटिटीचा यूज करून इथं तुम्ही -cot थीटा इज इक्वल टू √3 ही स्टेपमध्ये -cot थीटाची व्हॅल्यू काय लिहू शकता, tan π/2 प्लस थीटा इज इक्वल टू tan π/3. म्हणजे दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, ही कॉट थीटा आणि √3 याचं टॅनमध्ये कन्व्हर्जन केलं आहे. त्यामुळे इथं अँगल त्यांचे आपल्याला सेम मिळाले. π/2 प्लस थीटा म्हणजेच काय असणार आहे, π/3. त्यावरून थीटाची व्हॅल्यू काय मिळते, π/3 मायनस π/2, सो 2π मायनस 3π डिवायडेड बाय 6. आणि त्यावरून थीटाची व्हॅल्यू मिळते तुम्हाला -π/6 और -30. So the principal value of cot inverse of -√3 is -π/6.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, साइन इनवर्स ऑफ -1/2. लेट साइन इनवर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू थीटा. सो हिअर वी गेट साइन थीटा इज इक्वल टू -1/2. त्यावरून मायनस साइन थीटा ही व्हॅल्यू काय मिळाली 1/2. आता इथं परत आयडेंटिटी यूज करू शकतो. साइन पाय प्लस थीटा ही व्हॅल्यू असते मायनस साइन थीटा आणि साइन 30ची व्हॅल्यू काय असते 1/2. 30 म्हणजेच आपण पायच्या भाषेत घालू शकतो π/6. फक्त इथं मी काय केलं आहे लक्षात ठेवा, इथं आपण व्हॅल्यू फाइंड आउट करताना साइन थीटाचं कन्वर्जन त्यासाठी कुठली आयडेंटिटी यूज करायचे आणि जी व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची काय व्हॅल्यू असणार आहे, कोणता अँगल असल्यानंतर असणार आहे हे फक्त आपण कन्सिडर केलेलं आहे, त्याचा यूज केलेला आहे इथं. त्यामुळे इथं आपल्याला मिळते साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू 1/2 याटी म्हणजेच काय साइन π/6. सो हिअर वी गेट साइन कॅन्सल होईल, पाय प्लस थीटा इज इक्वल टू काय मिळणार आहे π/6 आणि थीटा इज इक्वल टू π/6 मायनस पाय. सो हिअर वी गेट थीटा इज इक्वल टू π-6 पाय डिवायडेड बाय 6. सो हिअर वी गेट -5 पाय डिवायडेड बाय 6. सो थीटाची व्हॅल्यू काढली म्हणजेच ती काय असणार प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स ऑफ -1/2. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॉस इनवर्स ऑफ -1/2. दिलेला जो इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जे आहे फंक्शन जे आहे ते इज इक्वल टू थीटा कन्सिडर केलं, त्यावरून कॉस थीटाची व्हॅल्यू मिळाली -1/2. आता इथं मगाशी जसं मी म्हटलेलं होतं तसं कॉस थीटा हा निगेटिव्ह आहे आणि तो निगेटिव्ह असतो सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये 1/2 ही व्हॅल्यू येण्यासाठी तो अँगल किती असतोय, तर तो अँगल असतोय 120 डिग्री. तोच मी कसा रिप्रेझेंट केला आहे बघा, 180 डिग्री -60 डिग्री. इथं 2 पाय असणार आहे त्यामुळे कॉसचा कॉस राहील 60 येईल आणि हा सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस आहे त्यामुळे तो निगेटिव्ह आला -cos60 डिग्री. cos60 डिग्रीची व्हॅल्यू किती 1/2. सो हिअर वी गेट -1/2. सो हिअर वी गेट cos 120 डिग्री इज -1/2. कॉस इकडच्या साईडला घेतला तर काय मिळणार कॉस इनवर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू काय येणार आहे 120 डिग्री. अजून थर्ड क्वाड्रंटमध्ये बघूया काय मिळतोय आपल्याला थीटा. इन थर्ड क्वाड्रंट कॉस थीटा इज cos 240 डिग्री. आपल्याला 1/2 ही व्हॅल्यू असल्यामुळे cos 60ची व्हॅल्यू ही 1/2 असते. त्यानुसार आपण 180च्या भाषेत ते प्लस करायचं का मायनस करायचं ते गृहीत धरून आता थर्ड क्वाड्रंटमध्ये 180 डिग्री प्लस असेल 60, कारण त्याशिवाय तो थर्ड क्वाड्रंटमध्ये जाणार नाही. त्यामुळे इथं काय मिळतं आहे तुम्हाला 180 डिग्री प्लस 60 म्हणजेच काय येणार 240 डिग्री. आता 2 π/2 आहे त्यामुळे ही कॉसचं कॉसच राहणार आहे, पुढे 60 लिहिलं आहे आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस हा निगेटिव्ह असतो त्यामुळे इथं मायनस लिहिलं आहे -cos60 डिग्री. cos 60 डिग्रीची व्हॅल्यू 1/2. सो cos थीटा इज इक्वल टू -1/2 म्हणजेच cos 240 डिग्रीची ही व्हॅल्यू सुद्धा काय येऊ शकते -1/2. सो cos इनवर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू 240 डिग्री. आता इथं cos इनवर्स ऑफ -1/2 याच्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या, दोन अँगल्स मिळाले, एक मिळाला 120 डिग्री आणि दुसरा मिळाला 240 डिग्री. पण त्यातील जी छोटा अँगल असेल तो आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करणार आहे. सो द लिस्ट व्हॅल्यू ऑफ थीटा इज 120 डिग्री विच इज कॉल्ड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ थीटा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, साइन इनवर्स ऑफ -1/√2. लेट साइन इनवर्स ऑफ -1/√2 इज इक्वल टू थीटा. सो साइन थीटा इज -1 डिवायडेड बाय √2. सो मायनस थीटा इज द 1/√2. साइन थीटा इज निगेटिव्ह. साइन थीटा हा कुठं निगेटिव्ह असतोय तर थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये हा निगेटिव्ह असतोय. आता या पुढचं एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येईल. काय करणार तुम्ही, थर्ड क्वाड्रंटमध्ये त्याची व्हॅल्यू किती असेल 1/√2 कशाची व्हॅल्यू असते साइन 60ची व्हॅल्यू असते. ती फक्त तुम्ही काय करा प्लस आणि मायनस करा. थर्ड क्वाड्रंटमध्ये काय येईल तुमची व्हॅल्यू ती तर 180 डिग्री प्लस 60 येणार म्हणजेच काय येणार आहे 240 डिग्री आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये
3 पाय बाय 2 दॅट इज द 270 डिग्री प्लस 60 डिग्री दॅट इज द किती व्हॅल्यू असेल ते त्याची ॲडिशन किती होते बघा 330 डिग्री आणि लिस्ट व्हॅल्यू त्याची फाइंड आउट मिळेल तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स ऑफ 1/2. आता इथं थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. इथं आपण कन्सिडर करताना इथं कॉस लिहिलं आहे म्हणून इथं मी कॉस लिहिलं आहे. इथं पाय बाय 2 आहे, इथं पाय बाय 2 आहे, मायनस हा साइन इनवर्स 1/2. साइन इनवर्स 1/2 म्हणजे काय, तो एक अँगल असणार आहे आणि तो मी तात्पुरता इथं कन्सिडर केलेला आहे थिटा. सो हिअर वी गेट कॉस पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू आयडेंटिटी यूज करावी लागेल. कॉस 90 मायनस थिटा काय असतोय तर साइन थिटा असतोय. आता ह्या आयडेंटिटीचा यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. आता इथं थिटा जो कन्सिडर मी केलेला आहे तो थिटा ॲक्च्युअल काय असणार आहे मग साइन इनवर्स 1/2. सो हिअर वी पुट थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/2 वी गेट. LHSला पुटअप करायचं, RHSला पुटअप करायचं. इथं मिळेल तुम्हाला कॉस पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू साइन ऑफ थिटाची व्हॅल्यू साइन इनवर्स ऑफ 1/2 आणि प्रॉपर्टीनुसार काय असणार आहे साइन ऑफ साइन इनवर्स एक्स ही व्हॅल्यू काय असते एक्स. सो इथं साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ 1/2 काय व्हॅल्यू असेल तुमची 1/2. हे झालं तुमचं ॲन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल तसंच आहे बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ इथंही तसंच साइन पाय बाय 2 मायनस थिटा कन्सिडर करा. काय मिळेल तुम्हाला साइन 90 मायनस थिटा काय असतो कॉस थिटा असतो आणि थिटाची व्हॅल्यू पुटअप करा. थिटाची व्हॅल्यू काय पुटअप करणार आहे एक्झाम्पलनुसार कॉस इनवर्स ऑफ 1/2. सो हिअर वी गेट पाय बाय 2 मायनस कॉस इनवर्स ऑफ 1/2 आणि इथं मिळेल कॉस ऑफ कॉस इनवर्स आणि प्रॉपर्टी यूज करा कॉस ऑफ कॉस इनवर्स एक्स इज इथं एक्स. सो हिअर वी गेट 1/2. नेक्स्ट एक्झाम्पल तसंच आहे बघा. साइन इनवर्स साइन पाय बाय 2 मायनस काय लिहिणार थिटा. साइन पाय बाय 2 मायनस थिटा काय असतं साइन 90 मायनस थिटा इज कॉस थिटा. आता इथं बघा त्यासाठी थिटाची व्हॅल्यू काय तुमची साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय असणार आहे इथं मायनस 1/2 आहे म्हणून इथं मायनस एक्स केलं. त्यासाठी प्रॉपर्टी काय आहे मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे साइन इनवर्स ऑफ मायनस 1/2 ची व्हॅल्यू काय असणार आहे मायनस साइन इनवर्स ऑफ 1/2. याला इक्वेशन 1 म्हटलं. आता साइन 30 डिग्री हा काय त्याची साइन 30 डिग्री किती असते 1/2. 1/2 साठी मी व्हॅल्यू फाइंड आउट करते. काय येणार आहे अँगल फाइंड आउट करते. साइन 30 म्हणजेच पाय बाय 6. त्यावरून साइन इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू काय मिळेल पाय बाय 6. याला इक्वेशन 2 म्हटलं. आता कन्सिडर करा दिलेलं एक्झाम्पल पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स ऑफ मायनस 1/2. आता ह्या इक्वेशन 1 नुसार मायनस बाहेर लिहिणार काय येणार मायनस मायनस साइन इनवर्स ऑफ 1/2. मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि इक्वेशन 2 नुसार साइन इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू काय असणार पाय बाय 6. सो हिअर वी गेट साइन पाय बाय 2 प्लस पाय बाय 6 दॅट इज द साइन 90 प्लस थिटा काय असणार आहे 90 प्लस थिटा हा कॉस थिटा असतो. त्यानुसार काय लिहिणार इथं कॉस पाय बाय 6 आणि कॉस पाय बाय 6 ची व्हॅल्यू पाय बाय 6 दॅट इज द कॉस 30. कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. साइन 90 मायनस साइन इथंही तसंच साइन इनवर्स मायनस एक्स इज मायनस साइन इनवर्स एक्स ती व्हॅल्यू काढा आणि √3/2 कशाची व्हॅल्यू असते साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू असते. त्यावरून साइन इनवर्स ऑफ पाय बाय 3 ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला √3/2 ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला पाय बाय 3 मिळाली. व्हॅल्यू तुम्ही पुटअप करा. इथं तुम्हाला कॉस पाय बाय 3 मिळेल. कॉस 60 ची व्हॅल्यू इज 1/2. नेक्स्ट एक्झाम्पल आहे साइन ऑफ कॉस इनवर्स ऑफ 3/5. त्यावरून तुम्ही थिटा कन्सिडर करा त्यावरून कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली. कॉस थिटावरून तुम्ही साइन थिटाची व्हॅल्यू काढा. फर्स्ट आयडेंटिटी यूज करून साइन थिटाची व्हॅल्यू मिळाली 4/3. त्यावरून थिटाची व्हॅल्यू मिळाली. जी व्हॅल्यू मिळेल ती तुमच्या एक्झाम्पलमध्ये पुटअप करा. थिटाची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ 4/5 येते ते व्हॅल्यू. तसंच इथंही तसंच आहे. कॉस इनवर्स मायनस 1/2 हा अँगल थिटा कन्सिडर करा. त्यावरून कॉस थिटाची व्हॅल्यू मिळेल. फर्स्ट आयडेंटिटीवरून साइन थिटाची व्हॅल्यू काढा. त्यावरून थिटाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला आणि आलेली थिटाची व्हॅल्यू तुम्ही इथं साइन आहे तसंच हा अँगल पूर्ण थिटा कन्सिडर केला आहे म्हणून मी इथं थिटा लिहिलेला आहे आणि साइन इनवर्स ऑफ साइन
साइन ऑफ साइन इनवर्स रूट 3/t ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला प्रॉपर्टीनुसार रूट 3/2